सावित्रीताई नाकले मॅडम आणि प्राध्यापक शैलेंद्र निकोसे यांनी पण धम्मविचार मंचावर यावं. मोठी जबाबदारी. मग म्हणायचं नाही, मग 7 तारखेला आपल्याला बोला चान्स दिला नाही. तू बोलता का? सुखो बुद्धानुपादो 7 तारखेला नाही मिळेल, आता बोला. सुखा सधम्म देसना बोलता का जी? चला बघ. सुखा संगस सामग्री समगानं तपो सुखो नहि वेरे न वेरानि समन्ति धं कुदाचन अवेन च समन्ति हे सधम्मो सनंतनो. संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती मानवतेचा दिव्य संदेश दिला असे विश्व शांती दूत तथागत बुद्ध 2568 वर्षापूर्वी सारनाथ येथील इसिपतन मृगदाय वनामध्ये चरत भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय हा दिव्य विचार आदेश तथागतांनी ज्यांना दिला आणि त्या आदेशासाठीच संपूर्ण जीवन समर्पित जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बुद्धाचा हा आदेश तंतोतंत पाळण्याचं काम ज्यांनी केलं आणि ते काम केल्यामुळे संपूर्ण भारत आणि जगातील अनेक राष्ट्र बुद्धमय झाले असा आदरणीय पूज्यने तथागताचा पावन पवित्र भिक्षू संघ ज्यांच्या महान धम्मक्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या जीवनातील हजारो वर्षांचा अंधकार नष्ट झाला आणि आपलं जीवन हे सोनेरी बनलेलं आहे. ज्यांच्या विचारामुळे क्रांतीमुळे आपल्या जीवनाचं सोनं झालं असे आपले भाग्य विधाता भारतीय राजघटनेचे शिल्पकार युग प्रवर्तक महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे आणि या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन नियोजन आदरणीय पूज्य भगवंत डॉक्टर राजरत्न महाथेरो यांनी आयोजित केलं आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं महान भाग्य युग प्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू यांचं नाव सुद्धा राजरत्न भंतेजी आणि दुसऱ्या बाजूला एक राजरत्नजी आंबेडकर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित आहे. त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे. अभी तक हम लोग जिनका भाषण यूट्यूब पर सुनते थे डॉक्टर लक्ष्मण यादव सर, आज मजा आएगा, लाइव सुनेंगे आज हम क्योंकि आपका भाषण आपलं भाषण हे खऱ्या अर्थाने या भारताची जी काही संस्कृती आहे, या भारतात जो काही गोंधळ घातलेली संस्कृती आहे, विचारधारा आहे, ती आपण आपल्या विचाराने तिचं चांगलं ऑपरेशन आपण करता आणि त्याच विचाराच्या धम्म परिषदेतून नितांत गरज आहे. असो आपण सर्व युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांचे अनुयायी आहोत. तथागताचे अनुयायी युग प्रवर्तकाचे अनुयायी म्हणजे प्रबुद्ध समाज. आज मला फार बरं वाटते, मी मुंबई कधी सोडत नाही. मुंबईमध्ये मी 30 वर्षापासून धम्माचं कार्य करतो. तिथे सुद्धा काळेरी गुंफा आहे बोरोलीमध्ये, 150 बुद्धाच्या लेण्या आहेत. मी फक्त आपले 5 मिनिटं घेणार आहे. आणि बौद्ध समाज जागृत झाल्यानंतर जे काही आपला भारत देश पारतंत्र्यात गेला,
अनेक लोकांनी आपल्या भारतावर राज्य केलं. डच आले, इंग्रज आले, मुसलमान आले, ख्रिश्चन आले आणि भारतावर त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं. तशाच पद्धतीने भारतात ही जी काही बुद्धाची भूमी म्हणून या भारताची ओळख आहे, या भारताच्या भूमीमध्ये सम्राट अशोकानंतर अनेक राजे यांनी मोठमोठे स्तूप, लेण्या, चैत्य बनवलेले आहेत. ती आपली महान विरासत आहे. आपलं मात्र तिकडे लक्ष नाही. प्रत्येक धम्म परिषदेमध्ये या विषयावर भाष्य झालंच पाहिजे. प्रत्येक बौद्ध धम्म परिषदेमध्ये हा विषय छेडण्यास गेला पाहिजे. जे काय आपली विरासत आहे, आपल्या पूर्वजांनी निर्माण केली. भंते रत्नपुरी तुम्ही एक उदाहरण दिलं मातीचं. ओली माती असली त्याला आपण डिझाईन देऊ शकतो आणि नंतर एकदा ते मडकं भाजल्यानंतर त्याला डिझाईन देऊ शकत नाही. ते मातीचं उदाहरण झालं. परंतु बांधवांनो, आपल्या पूर्वजाने प्रचंड मोठे पर्वत खोदून त्या ठिकाणी बुद्धाचे सुंदर रूप निर्माण केलेले आहेत, कोरलेले आहेत. त्याला बुद्धाच्या लेण्या म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये स्तूपाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. कारण स्तूपामध्ये बुद्धाचे अवशेष असतात, अनंताचे अवशेष असतात आणि संपूर्ण भारतभर बुद्धाचे स्तूप आहेत. युग प्रवर्तकाने 68 वर्षापूर्वी धम्मक्रांती केली आणि 68 वर्षापासून या भारतामध्ये असलेली ती बुद्धाची महान विरासत, बुद्ध लेण्या, चैत्य, स्तूप यांचे मालक आपण बनलेले आहोत. 68 वर्षापूर्वी त्याला माझं म्हणणारं कुणीच नव्हतं. आपले 84,000 बुद्धाचे मोठमोठे बुद्ध विहार, त्यांचं रूपांतर देवाच्या मंदिरामध्ये झालं, देवळामध्ये झालेलं आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. जेव्हा आता बरेच ठिकाणी लोक, भारताचं सरकार अनेक ठिकाणी तर मस्जिदीत खोदायचं काम करत आहे. त्यांचा असा भ्रम झाला की मस्जिद खोदली म्हणजे त्याच्या खाली काहीतरी मंदिर मिळेल. परंतु त्यांना सांगायचं आहे, तुम्ही खोदा. जिथे जिथे तुम्ही खोदणार, जिथे जिथे तुम्ही उत्खनन करणार, त्या ठिकाणी तुम्हाला देव दिसणार नाही, तिथे आमचा बुद्धच दिसणार आहे. आणि म्हणून जी काय बुद्धाची विरासत आहे, एक भंतेची काय करू शकते तुम्हाला माहित नाही. बुद्धिस्ट मंक मीन्स वेपन्स. या देशातील जी काही अज्ञानाची संस्कृती आहे त्याला पेटवण्याचं काम, त्याला चेतवण्याचं काम भिक्षू करत असतो. आणि म्हणून भिक्खू संघाची संख्या वाढली पाहिजे. भिक्खू संघाचं संवर्धन करणारे लोक निर्माण झाले पाहिजेत. धम्माचं काम करत असताना अनेक लोक अपप्रचार सुद्धा करत असतात. अपप्रचाराला बळी पडता कामा नये. जे धम्मामध्ये चांगले काम करतात भिक्षू, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. तुम्ही 5 वर्ष निवडणूक येण्यापूर्वी तुम्ही नेहमी नेत्याच्या पाठीमागे राहतात. तुम्ही इथे सर्वजण बसलेले आहात. तुमचे नेते अनेक आहेत, ते असावेत, आमचा काही त्याच्यामध्ये म्हणणं नाही. परंतु धम्माचं काम करताना तुम्ही भिक्खूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तर एक भिक्षू काय करू शकतो? मी 1994 मध्ये मुंबईला सिद्धार्थ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेलो ग्रॅज्युएशनसाठी. तसं मला जाण्याची काही आवश्यकता नव्हती. कॉलेज आमचेच आहेत यवतमाळमध्ये, मिलिंद कॉलेज माझ्या गुरु निर्माण केलेले आहेत, डिग्री कॉलेज आहेत. मी म्हटलं नको, आपल्या खेड्यात नको, यवतमाळमध्ये नको, मुळायामध्ये, मुंबईत गेलं पाहिजे. बाबासाहेबांचं कॉलेज आहे, तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सहज गेलो कानेरी गुंफा बघण्यासाठी. आणखी 3 मिनिटं घेणार. कानेरी गुंफा बघण्यासाठी गेलो. तिथे बुद्धाच्या 150 बुद्धाच्या लेण्या आहेत. आणि मी गेल्यानंतर बघितलं त्या लेण्यामध्ये आंबेडकर साहेब, त्या लेण्यामध्ये साधू होते आणि साधूची तब्येत पण भरपूर मोठी होती. आमच्यासारखे छोटे नव्हते ते, कारण त्यांचे भक्त त्यांना तूप बरंच काही खायला देतात वाटतंय. असे मोठमोठे साधू होते त्या ठिकाणी. आम्ही 2 भंतेजी होतो, कॉलेजला होतो, 12वीला 11वीला. सहज गेलो, बघितलं, अरे म्हणजे बुद्धाच्या लेण्या, इथं यांचं काय काम? मंदिरामध्ये साधूनं राहावं, चर्चमध्ये त्यांच्या गुरुने राहावं, मस्जिदमध्ये मौलानाने राहावं, लेण्या आणि बुद्धारामध्ये भंतीने राहिलं पाहिजेत ना, यांचं काय काम? असं बघितल्यानंतर आम्ही विचार केला. त्या ठिकाणी महाशिवरात्र दरवर्षी होते. महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी त्या लेण्याला, स्तूपाला शिवलिंग म्हणून
तिथे लोक यायचे. किती लोक येत होते? मुंबईचे ते पण बरं का. मुंबईत हा कार्यक्रम आम्ही केला. बाबासाहेबांचा अनुयायी जर त्यांनी ठाण लिया तो किधर भी वो कार्यक्रम कर सकता है. अच्छा, आम्ही बघितलं त्या ठिकाणी 1 लाखाच्या वरती लोक, हिंदू लोक, नारळ, मेणबत्त्या, ते गवत, त्या देवाला गवत चालतं वाटतंय, कोणाला दूध चालतंय, कोणाला नैवेद्य चालतंय, कोणाला कोंबडे चालतात, कोणाला बकरे चालतात. त्यांना नारळ चालायचं बोरवलीमध्ये, कानेरी गुंफ्यामध्ये. आम्ही बघितलं आणि म्हटलं हे लेण्याचा अपमान आहे, बौद्ध धर्माचा, संस्कृतीचा अपमान आहे, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आम्ही फक्त 2 भंतेजी तिथे गेलोय, 50 लोकांना घेऊन गेलोय, परिषद केली 50 लोकांची. बघता बघता सारी मुंबई आम्ही जागृत केली, सर्व ठाणा जागृत केला, नवी मुंबई जागृत केली, पालघर जागृत केलं. आणि बघता बघता 1994ला मी तिथे पहिली धम्म परिषद घेतली. आता या वर्षी 24 नोव्हेंबरला 26वी धम्म परिषद त्या ठिकाणी झाली आणि सर्व मुंबईचे लोक त्या ठिकाणी आलेत. परिषद झाल्यामुळे काय घडलं तुम्हाला सांगतोय की त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मुंबईची महानगरपालिका एक ट्रक बरं का नारळ जमा करून एवढे जमायचे आणि ते घेऊन जायचे, साफसफाई करायचे त्या लेण्यामध्ये, स्तूपामध्ये. एवढा विद्रोह, एवढा कलुषित वातावरण त्या ठिकाणी अज्ञानाने, अंधश्रद्धेने, कर्मकांडाने भरले लोक त्या ठिकाणी करत होते. हे लोक असेच करत नाहीत. या भारतामध्ये एक सिस्टम आहे. इथे जे काय बहुजन लोक आहेत थोडे तर सुधारत आहेत, थोडी जागृती होते. आम्हाला त्यांच्याबद्दल क्यू यायची 20-25 वर्षापूर्वी की त्यांना काहीच कळत नव्हतं. या देशात एक सिस्टम आहे की अशा अज्ञानी लोकांना, बहुजन लोकांना बौद्ध धर्माच्या संस्कृतीच्या विरोधात काम करण्याचं काम ते शिकवत असतात. परंतु बांधवांनो, त्या ठिकाणी सर्व लोक जागृत झाले. 1 लाख लोक, येणारे लोक 2015 पर्यंत ती येत होती. 2015 पर्यंत येणारी लोक आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं, आपल्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं. ते लोक येण्याच्या अगोदर आम्ही स्तूपामध्ये जायचो, परित्राण पाठाला सुरुवात करायचो. सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत परित्राण पाठ चालायचा. ती लोक यायची आणि ही कोण लोक आली? ही तर नसायची. आमचे आजोबापासून पंजोबापासून आम्ही यायचो, इथं कोणी नसायचं, आम्हीच असायचो. हे कोण भिक्षू? तर नंतर लक्षात आलं, तिथे पोलीस प्रशासनाला लक्षात आले की आता इथे वाद होऊ शकतो आणि त्या ठिकाणी बांधवांनो, पोलीस प्रशासनाने, आर्कोलॉजी डिपार्टमेंटनी सर्व ते क्लोज करून टाकलं. तिथे बोर्ड लिहितात दर महाशिवरात्रीला, हे बुद्धाच्या लेण्या आहेत, हे काय शिवलिंग नाही. तर अशा पद्धतीने बांधवांनो, जे जे आपल्या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या आपल्या लेण्या, स्तूप आहे तिकडे आपण वाळलो पाहिजेत. न्यू जनरेशन, नवीन तरुण पिढी आता खूप तयार झाली आमच्या मुंबईमध्ये. इकडे वर्ध्याचं, नागपूरचं मला काय माहित नाही. मी मुंबई सोडून कधी येत नाही भंतेजी. यावर्षी मी तुमच्या परिषदेला आलो, मला फार आनंद झाला. मी अनेक परिषदा अटेंड केल्या, परंतु इथे मला जरा वेगळाच अनुभव येतोय, म्हणजे चांगला अनुभव येतो की इथे बसलेली सर्व लोक, उपासक उपासिका एक पण जागेवर राहत नाही, शांतपणे ऐकत आहेत. नाहीतर अनेक परिषदामध्ये असतात, अनेक गोंधळ असतो. स्टेजवर बसलेले पण शांत आहेत, दुसऱ्या स्टेजवर बसलेले ते शांतच राहणार कारण ते भंतेजी आहेत. आपण सुद्धा अतिशय शांत आहात. ही खरी बौद्धांची धम्मपरिषद वाटते की शांतपणे शिस्तीमध्ये बुद्धाचे वचन काय आपण ऐकून घेतले पाहिजेत. आपले प्रश्न काय, आपल्या समस्या काय. आपण जरी बौद्ध असलो तरी या देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न आपले आहेत. बौद्ध धर्माचं काम करणे सर्वात स्पीड ब्रेकर जर कुठल्या धर्माला असतील तर ते बौद्ध धर्माला आहे. कारण बौद्ध धर्म जागृत झाला की देश जागृत होणार आहे आणि देश जागृत झाला तर इथली सिस्टम खतम होणार आहे. आणि म्हणून सर्व बाजूने बघा ना, मीडिया नसतो आपल्याकडे, एवढी परिषद आहे, मीडिया नाही. कुठल्या एका कुठल्या तरी देवीचं कुठली तरी जत्रा असते, बरोबर मीडिया त्या ठिकाणी दाखवतो, या ठिकाणी देवीची यात्रा आहे. कुठले बाबाचे नाव असे असतात की हसायला येतं. त्या बाबाची जत्रा टीव्हीवर दाखवतात, चॅनलला दाखवतात. परंतु बौद्धांचे एवढे विचारवंत लोक या ठिकाणी आहेत, त्यामुळे आपण आपलाच मीडिया तयार केलेला आहे. यूट्यूब आहेत. हा, कुठल्या बाबाजी? हा, लिंगे बाबाजी तिकडे, बरोबर आहे. हा, ज्याचं देशासाठी काहीच योगदान नाही
त्या देशाचा 20,000 कोटी रुपये एका व्यर्थ व्यवस्थेला, एका व्यर्थ संस्कृतीसाठी सरकार इथं करत आहे. असो तर अशा पद्धतीने बांधवांनो, जे काही इथली परिषद होत आहे, आपल्याला बघून आमचे गोल्डमॅन आलेले आहेत मानगाववरून. ते सोनं घालून आले. त्यांना मला सांगायचं आहे, आपल्याकडे सोनं फार कमी आहे. यांच्या मनामध्ये जे काही सोनं आहे ते बुद्धाच्या विचाराचं सोनं आहे. युग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सोनं आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि ते सोन्याची किंमत होऊ शकत नाही, ते अमूल्य आहे, त्याची किंमत कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून तुमच्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण सर्वजण बुद्धाचे अनुयायी आहोत, धम्माचे अनुयायी आहोत. आपल्याला सर्वांना धम्माचं काम करायचं आहे. भिक्खूची संख्या वाढत आहे. एकट्या या नागपूरमध्ये जवळजवळ 50 डॉक्टरेट भंतेजी आहेत. आम्ही ज्या संस्थेमधून आलो, भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा, मी सुद्धा लहानपणीच भंतेच झालो. तुम्ही 6 वर्षापूर्वी झाले, 6 वर्ष असताना, मी 8 वर्ष असताना. तर मला सुद्धा आता 32 वर्ष होतात. आणि मुंबई कोकण प्रांतामध्ये आमचं काम असते. आता तुमच्याकडे बघून असं वाटते की आता मुंबई सोडावी आणि विदर्भामध्ये काम करावं. कारण आपल्यासारखे धम्म उपासक उपासिका बघण्यासाठी दुर्मिळ वाटतात. तेव्हा धम्माचं काम करण्यासाठी ते भंते जाहीर केलेले आहेत. ते भंतेजी वयाने छोटे आहेत, परंतु त्यांचे कॉन्टॅक्ट डायरेक्ट मोठ्या साहेबापर्यंत आहे. जे अनिल कुमार गायकवाड आहेत ते येणार होते, परंतु ते MSRDCचे चेअरमन आहेत, ते आता अमेरिकेत आहे. सकाळी त्यांनी व्हॉट्सअप कॉल केला होता भंतेजीने. ते साहेबांना ते पप्पा म्हणतात आणि साहेब त्यांना मुलगा मानतात. तर असं त्यांचं जवळचं नातं आहे. तर असो, अशा पद्धतीने धम्माचं काम करणारे अनाथपिंड गाव सुद्धा तयार आहेत. जिथे जिथे धम्माचं काम करतात तिथे माणसं तर मदत करत असतात, परंतु माझा अनुभव आहे निसर्ग सुद्धा त्या ठिकाणी धम्माच्या कार्याला मदत करत असतो. याचं एक उदाहरण होतं की जे काही आपले अंगुलीमाल भंतेजी होते, त्या अंगुलीमाल भंतेचं निधन झाल्यानंतर त्यांचं स्तूप बनवलं. तर त्यावेळेच्या लोकांना खूप राग आला, अरे ज्याने आमच्या आईला मारलं, भावाला मारलं, अशा या संतांची इथं आपली समाधी आहे, हे तोडून टाकली पाहिजे. जसे ते निघाले तोडण्यासाठी, इतिहासामध्ये आहे बरं का, आपला इतिहास शाश्वत आहे. आपल्या इतिहासाला हिस्टॉरिकल मिस ज्याला म्हणतात, साधनं, ऐतिहासिक साधनं, बुद्ध केव्हा कुठे कुणाला काय बोलले याचा इत्थंभूत इतिहास फक्त बुद्ध देऊ शकतो, बाकी कुणालाही शक्य नाही. कारण त्याची उभारणीच हे कर्मकांडावर, थोतांडावर, अज्ञानावर आणि भावनिकतेवर झालेली आहे. त्यामुळे ते इतिहासात कधीच आपल्यासोबत युद्ध जिंकू शकणार नाहीत. कारण बुद्धाचे विचार हे शाश्वत आहे. सनातन सनातन जिकडे तिकडे लोक आता बोलत आहेत. सनातन हे तुमचं नाही, सनातन आमचं आहे. नाही वेरेन वेराणी समंती धम कुदाचनंगा वेरेन समंती एस धम्मो सनातनो. धम्मपद यमक वग 5व गाथा. आणि म्हणून तुमच्याकडे सनातन नाही, तुमच्याकडे विचार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने देशाचा उद्धार करायचा असेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, तर अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड पसरणाऱ्या सिस्टीमनं तुम्हाला निश्चितच बुद्धाला शरण यावं लागणार आहे. जग कधीच बुद्धाला शरण आलेलं आहे. आणि आता आपल्याला जगातील लोक मदत करत आहेत. आतापर्यंत आपल्याला मदत नव्हती. इथं सरकारही मदत करत नाही, इथं कोणीच आपल्याला मदत करत नाही. परंतु आता बांधवांनो, आपले दिवस चांगले आलेले आहे. आता 2025 आहे. 2050 पर्यंत कितीतरी माणूस या देशात उभ्या राहणार आहे. कारण आता आपले बांधव आपल्याला ओळखू लागलेले आहेत. आपले बांधव कुठे आहेत माहिती आहेत का? आपले बांधव जपानमध्ये आहेत, आपले बांधव व्हिएतनाममध्ये आहेत, कंबोडिया, असे कित्येक राष्ट्र तिथले आता बौद्ध लोक जागृत झाले आणि ते सर्च करत आहेत, ते शोधत आहेत कुठले लोक धम्माचं चांगलं काम करत आहेत. त्या ठिकाणी ते करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत, करोडो रुपये. आणि त्याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तर अशा पद्धतीने निश्चितच बुद्धाच्या विचाराने आपण सर्व मार्गदर्शन करत आहोत. या नागाच्या नागभूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. बाजूलाच नागपूर आहे. तर अशी धम्म क्रांती आहे. तुमच्याकडे बघून संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आदर्श मानतो. इकडचे जास्त भिक्षू का होतात, इकडेच लिखाण करणारे लोक साहित्यिक का होतात, इकडेच विचारवंत का होतात. एकट्या भंडारा जिल्ह्यातून
IAS कसे होऊ शकतात? IAS मोठमोठे अधिकारी नागपूरचे का होतात? आम्ही कोकणमध्ये भाषण करतो. म्हटलं त्यांची आई त्यांची आजी अशिक्षित होती, परंतु त्या आजीचा आणि त्या आईचा जो काही विश्वास श्रद्धा आहे हे भगवान बुद्धाच्या विचारावरती आहे. तिथली आजी भंतेला भोजनदान देते, तुम्ही कधीच भोजनदान देत नाही. त्यामुळे तुम्ही महानगरपालिकेमध्येच आहात, इकडचे मात्र कलेक्टर होत आहेत आणि म्हणून तुम्ही भिक्खू संघाला भोजनदान करा. कोकणामध्ये सुद्धा कलेक्टरची संख्या वाढेल. हे म्हणजे आपल्या समोरचं उदाहरण आहे, डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. आणि म्हणून भिक्खू संघाची जे सेवा करतात त्यांचे सर्व दुःख नष्ट होतात. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही संस्कृत समाज विभागातला समाज आहे, प्रबुद्ध समाज आहे. तर असो, या ठिकाणी जास्त न बोलता आदरणीय पूज्य भंते राजरत्नजी, आपण अतिशय चांगल्या या ठिकाणी काम करतात. किती परिषद आहे? 38. बरं, अशा धम्म परिषदेचा आपण अशाच पद्धतीने धम्माचं काम करत राहावं. भिक्खू संघाचा आशीर्वाद आणि भिक्खू संघाचं सहकार्य सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये सारखं आपल्याला भेटत राहील. तेव्हा जास्त न बोलता एवढा शुभ संदेश देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब.